ऋतुराजांनी मी बसलो होतो ट्रेडिंग करायला आणि ऋतुराजने फोन लावला सरांना. अहो सर ट्रेड चांगला झाला, एवढे पॉईंट मिळाले बँक निफ्टीला. सर म्हणाले मी झेरॉक्स मारायला आलोय. आम्ही हसून मेलो. सर एवढे निवांत काय? त्या दिवशी आम्हाला समजलं की बाबा सर निवांत काय, तर सरांचं स्किल डेव्हलप आहे. सर कधी जरी बसले तरी पैसे काढू शकतात, लक्षात घ्या. तर मी आमचे गुरु आदरणीय सतीश जाधव सर यांना इन्व्हाइट करतो की ते थोडंसं आपल्या बॅचला ट्रेडिंग सायकोलॉजी काय असते किंवा प्रोफेशनल ट्रेडिंग कशा पद्धतीने केलं जातं याविषयी मार्गदर्शन करावं. सर. नमस्कार सर. नमस्ते सर. चालू करा सर. ओके. आवाज येतोय ना? हो सर येतोय. हो सर. हो येतो. ठीक आहे. आपण सुरुवात करूयात. त्याच्या अगोदर साल्ट अकॅडमीला आणि ऋतुराज सरांना, विनोद सरांना आणि खास करून बागडी सरांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो. कारण खूप कमी फी मध्ये खूप चांगला कोर्स त्यांनी डिझाईन केलाय आणि खूप चांगल्या पद्धतीने लोकांना दिलाय. कारण एवढ्या कमी फी मध्ये मी आजपर्यंत कुठेही काहीही शिकलो नाही. कारण मी गेली जवळपास 5 वर्ष झालं ट्रेडिंग मध्ये आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये जे काही क्लासेस केले त्याची फी कधीही 10,000च्या आतमध्ये नव्हती. कारण प्रत्येक क्लासमध्ये फी ही जास्तच असायची आणि मी जवळपास गेल्या बऱ्याच ह्या 5 वर्षामध्ये 3-1 लाख रुपये शिकण्यासाठी खऱ्या अर्थानं खर्च केले, की वेगवेगळ्या स्टडीज असतील, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतील, टेक्नॉलॉजी असतील किंवा वेगवेगळे कोर्सेस आणि भारतातल्या बऱ्याचशा ठिकाणी जाऊन त्या गोष्टी मी शिकलो. पण मग खरंच तुम्ही नशीबवान आहात सगळेजण की एका ठिकाणी त्यांनी स्ट्रॅटेजी पण दिली, ट्रेडिंग सायकोलॉजी आता खूप छान समजावून सांगितली किंवा मला वाटते पहिल्यापासून त्यांनी अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला घेऊन आलेत आणि ह्यांचं खरंच अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे मित्रांनो. कारण खूप कमी फी मध्ये त्यांनी ह्या गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड करून दिलेल्या आहेत. चला ठीक आहे, ह्याच्या पुढे जाऊयात. थोडंसं कसं आहे की आपण शेअर मार्केटला पैशाचा समुद्र म्हणतो, तर ह्या समुद्रामध्ये सगळेजणच येतात. काही जण काठावरती बसून त्या समुद्रातल्या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेत असतात, तर काही जण त्या समुद्रात बुडून म्हणजे अगदी मरून जातात. अशाही गोष्टी होतात. मरून जातात त्याच्या पाठीमागे मी ह्यासाठी म्हटलं की बरीच जण येतात, त्यांना खूप लांबून छान दिसतं. इथं आल्यानंतर त्यांना अभ्यास करायची तयारी नसते. खूप लोक अट्रॅक्शन शेअर मार्केटमध्ये खूप पैसा मिळतो ह्यासाठी येतात आणि कुठेतरी मध्यावर येतात आणि बुडून जातात किंवा आपले सगळे कॅपिटल हरवून बसतात मित्रांनो. तर मगापासून खूप चांगल्या पद्धतीने सरांनी ट्रेडिंग सायकोलॉजी सांगितली. पण आज जर बघितलं तर आपल्याला जर मार्केटमध्ये खऱ्या अर्थानं काम करायचं असेल तर एखादी स्ट्रॅटेजी आपण जी डेव्हलप केली आहे त्याच्यावरती कन्सिस्टन्सी आपण काम करणं गरजेचं आहे. किंवा माझ्या बाबतीत असं होतं की मी ज्यावेळेला सुरुवात केली होती, माझे जे गुरु होते, जे माझा मित्र होता, जो सॉफ्टवेअर इंजिनियर होता, त्यानं मला खऱ्या अर्थाने ह्या ट्रेडिंग सेक्टरमध्ये आणलं आणि तो आता ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तर त्यानं मला हे शिकवलं आणि त्यानंतर मग मला सरांच्या सारखी झोप लागायची नाही. मीही YouTubeवर बऱ्याचशा स्ट्रॅटेजी बघायचो आणि खूप स्ट्रॅटेजी लावून मी इतका हैराण झालो, की बऱ्याचशा पैशाचा लॉसही केला सुरुवातीला. मग माझ्या लक्षात आलं, की आपण YouTubeवरचे व्हिडिओ बघून ट्रेडिंग करू शकत नाही. तर त्याच्यासाठी प्रॉपर ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. तिथून मग शिकायला चालू झालं. वेगवेगळे क्लासेस केले, वेगवेगळ्या सॉफ्टवेअर शिकलो, वेगवेगळी टेक्नॉलॉजीज शिकलाय आणि मग त्याच्यातून मग आता अशी एक परिस्थिती निर्माण झाली, की बाबा आता आपल्याला ट्रेडिंगमधून चांगल्या पद्धतीने पैसे कमवता येत आहेत किंवा ज्या दिवशी मार्केट ट्रेंडिंग असेल त्याच दिवशी आम्ही मार्केटला असतो आणि पैसे कमवतो. तर माझी सगळ्यांना एक खरोखर तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे मित्रांनो, की आपल्याला रिस्क टेकर ट्रेडर नाही बनायचंय. कारण तुम्ही जर रिस्क टेकर ट्रेडर व्हायला लागला तर तुमचं कॅपिटल कधी गायब झालं हे तुम्हाला नक्कीच कळणार नाही. खूप लवकर तुम्ही तुमचं कॅपिटल सगळं हरवून बसणार. त्याच्यापेक्षा आपल्याला मनी मेकर ट्रेडर कसा होता येईल ह्याच्याकडे थोडंसं आपण लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी काय आहे, की आज सर म्हटले, की तुम्ही सायकॉलॉजी सांगा, तर सायकॉलॉजी ऑलरेडी सरांनी सांगितलंय. पण एक गोष्ट सांगतो, की आज जर बघितलं तर प्रत्येकाला ट्रेडिंग तर करायचंच आहे. मग सुरुवात अशी होते, की आपण म्हणतात सर, की कॅश मार्केटपासून सुरुवात करा. मीही बऱ्याच वेळेला तोच विचार करायचो, की सुरुवात कॅश मार्केटमधून करायची. पण जशी सरांची सुरुवात डायरेक्ट क्रूड ऑइल पासून झाली, तशी माझी सुरुवात डायरेक्ट क्रूड ऑइल पासूनच झाली. कारण अशा मध्ये होतो, की क्रूड ऑइल करावा अशी माझी इच्छा झाली. क्रूड ऑइलमध्ये पैसेही मिळत होते सुरुवातीला. दररोज त्याच्यावरती प्रॅक्टिस नसल्यामुळे काही वेळेला त्याच्यातनं लॉसेसही व्हायला लागले. त्यामुळे अशा काही गोष्टी करू नका. जे सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितले, की कॅश मार्केटपासून सुरुवात करा. कॅश मार्केटमध्ये एकदा तुम्हाला कन्फर्मेशन आलं, की बाबा आपला ट्रेड परफेक्ट येतोय.
तर मग फ्युचरकडे वळा. फ्युचरमध्ये लॉट साईज मोठी असते, तिथे रिस्क मोठी असते. मग फ्युचरमध्ये चांगल्या पद्धतीनं पैसे कमवू शकता. तर फ्युचर मार्केट ही खूप छान आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला कॅश मार्केटचा पहिल्यांदा ट्रेड घेण्याचा अनुभव पाहिजे. लॉट साईज कमी असली पाहिजे. सध्या असं होतंय सर, की सगळ्यांनी जर बघितलं तर कसं असतं, की आपण ज्यावेळेला गाडी एका ठराविक स्पीडला चालवत असतो, तर ते स्पीड आपलं मेंटेन असतं. कायम त्या स्पीडनं आपली गाडी चाललेली असते आणि दररोज आपला एक ठरलेलं असतं बघा. आपण असं कधी त्याच्यापेक्षा जास्त चालवायला बघत नाही. ज्या दिवशी आपली गाडी फास्ट जायला लागते, आपण हायवेला आलो आणि आपल्याला असं वाटलं, की आपण दररोज एक 70-80च्या स्पीडनं कार चालवतोय आणि आज अशी इच्छा झाली, की आपल्याला हेच स्पीड 100 पेक्षा पुढे न्यावं, 120-200 पर्यंत जाते का बघावं. त्यावेळेला आपल्या हातामध्ये खऱ्या अर्थाने मित्रांनो स्टेअरिंग जे असतं ते राहत नाही. कारण काय होतं, की ते स्टेअरिंग हालायला चालू होतं, व्हायब्रेशन्स चालू होतात. आपलं कंट्रोल सुटतं गाडीवरचं. सेम सिच्युएशन ट्रेडिंगमध्ये सुद्धा घडते, की बऱ्याच वेळेला लोकांचं असं होतं, की लॉट साईज कमी असते किंवा जोपर्यंत क्वांटिटी कमी असते तोपर्यंत ट्रेडिंगमध्ये प्रत्येकाचं अगदी मास्टरकी असते. आणि ज्यावेळेला तुमची लॉट साईज वाढते किंवा क्वांटिटी वाढते, त्यावेळेला मात्र आपले इमोशन्स आडवे येतात आणि आपले लॉसेस व्हायला तिथून पुढे खूप मोठे चालू होतात. त्यामुळे होतं असं, की आपण ठरवलं पाहिजे, की आपल्या पैशाला आपण किती रिस्क घ्यायला तयार आहे. ते जर आपलं फिक्स असेल, तर मग आपल्याला आपल्या इमोशनवरती कंट्रोल मिळवता येतं किंवा विजय विजय मिळवता येतो. आणि हा विजय मिळवण्यासाठी मात्र मग आपली ट्रेडिंगची जी काही सायकॉलॉजी आहे, ती अशीच बनली पाहिजे, की माझा लॉस एवढा झाला तर मला परवडतोय. मी त्याच्या तेवढा लॉस बिअर करू शकतो. तर त्यामुळे जास्तीत जास्त हा विचार करा, की आपली लॉट साईज फिक्स ठेवा. त्याच्यावरती आपलं काम कंटिन्यू ठेवा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. आपण त्याच्यामध्ये काम कायम करायचं हे लक्षात ठेवा. सर बऱ्याच वेळेला कोल्हापूरला येतात. खूप वेळेला आमची भेटही होते. मला वाटतंय सरांनी पहिला एक क्लास केला होता आणि मी बऱ्याच वर्षापासून यांना ओळखते. तर बागडी सरांनी ज्यावेळेला पहिला एक क्लास केला होता. सर त्याची फी किती दिली होती तुम्ही? बागडी सर? माईक हॅलो. मी पण ऑफ केला होता आणि तुमचा ऐकत होतो. 10,000 रुपये दिली होती सर फक्त 3 दिवसाची फी. ओके. ही फी मलाही माहीत होती. फक्त तुमच्या तोंडानं ऐकायची होती. कारण ज्यांच्याकडे तुम्ही क्लास केला होता, ती व्यक्ती माझ्या ओळखीची होती. बरोबर आणि सर. त्यांनी तुम्हाला काय शिकवलं मला नंतर कळालं होतं. तर परिस्थिती अशी होती मित्रांनो, की आत्ता मार्केटला खूप क्लासेस चालतात, खूप मोठी फीज घेतात. पण आपल्या पदरात त्याच्यातनं काय पडतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि साल्टकडून आता जो कोर्स त्यांनी डिझाइन केलाय इतका छान आहे, की मी बघितलं त्याचे कंटेंट्स, की त्यांनी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी शिकवल्या. इव्हन तुम्हाला एंट्री कॅन्डल सुद्धा शिकवली. जी एंट्री कॅन्डल शोधण्यासाठी मी एका क्लासमध्ये ₹60,000 फी भरली होती. म्हणजे रिॲलिटी आहे, की ₹60,000 फी भरून मी तिथं 8 दिवस राहायला गेलो. 8 दिवस राहिलो, तो क्लास केला आणि मग त्यानंतर कळालं, की असं काहीतरी असतंय. पण त्याच्यासाठी मी फी किती पे केली होती? ₹60,000 पे केली होती. ते सेमिनार मात्र इंग्लिशमधून होतं. एवढाच फरक आहे, की बागडे सर आपल्या मातृभाषेत शिकवतायत आणि त्यांनी ते मला इंग्लिशमध्ये शिकवलं होतं. याच्या पलीकडे काही वेगळं झालं नाही मित्रांनो. त्यामुळे कसं आहे, की साल्टमध्ये आत्ता ज्या काही गोष्टी नवीन ते आणतील ते खूप चांगल्याच आणतील. फक्त काय आहे, की आत्ता तुमची जी ट्रेडिंग सायकॉलॉजी असली पाहिजे, की थोडे दिवस तुम्ही नवीन ट्रेडर असाल, काही अनुभवी ह्याच्यामध्ये ट्रेडर्स असतील. तर पहिल्यांदा एक काम करा, की तुम्ही आत्ता कॅश मार्केट करताय ठीकच आहे. हळू तुम्ही जसं-जसं तुमचा कॉन्फिडन्स बिल्टअप होईल, तसंच तुम्ही फ्युचर मार्केटकडे या. तोपर्यंत फ्युचर मार्केटकडे येऊ नका. कारण फ्युचर मार्केटला आला तर लॉट साईजमुळे बऱ्याच वेळेला मोठे आपले लॉसेस व्हायला चालू होतात आणि त्यावेळेला कॉन्फिडन्स लूज होतं. लोकं प्रवाहातनं बाजूला जातात आणि आपल्याला प्रवाहातनं बाजूला जायचं नाही. प्रवाहात कायम राहायचं आहे. तर तुम्ही जर ह्या प्रवाहात कायम राहिला, तर तुम्हाला कायम पैसे मिळत राहतील. कारण आम्ही काय म्हणतोय, हा समुद्र आहे. मग समुद्रातनं कायम पैसे मिळतात. तर हे पैसे मिळण्यासाठी आपली तशी सायकॉलॉजी आपण बिल्टअप केली पाहिजे, की आपल्याला दररोज जर पैसे मिळवायचे तर आपली ट्रेडिंग सायकॉलॉजी तशी असली पाहिजे किंवा आपला हव्यास फार मोठ्या प्रमाणात ह्या मार्केटमध्ये नसला पाहिजे. खूप लोकांना असं असतं, की एका दिवसात मला करोडपती बनायचंय. पण आपण करोडपती बनण्याएवढं जर आपल्याकडे नॉलेज आपण घेतलं असेल, तर आपण एक्स्पेक्ट करू शकतो, की आपण 1 दिवसामध्ये करोडपती बनणार. जर माझ्याकडं 1 करोडचं नॉलेज नसेल, तर मी 1 दिवसात कधीही करोडपती बनणार नाही. आणि ही अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. कारण तुम्ही जर शिकण्यासाठी 20 वर्ष घालत असाल आणि त्यानंतर नोकरी करत असाल, 15-20 वर्ष आपण शिकण्यासाठी घालवतो आणि मग एखादी नोकरी पत्करतो. तर तेवढा वेळ जर आपण तिथं देत असेल आणि इथं जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये एखादा क्लास करून किंवा 5-6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष काम करून जर करोड रुपये कमवायचा जर विचार करत असाल, तर ही खरोखर चुकीची संकल्पना आहे मित्रांनो.
कारण मी आता बऱ्याच वर्षापासून ट्रेडिंग करतोय. अगदी महिन्याच्या शेवटी प्रत्येक महिन्यामध्ये मी प्रॉफिटेबल असतोय. त्याच्या पाठीमागे कारण कसं आहे, की ते एक मी रिस्क टेकर ट्रेडर नाहीये. म्हणजे पहिला आपण ठरवून घ्यायचं आपल्या मनाला, की आपण कुठल्या टाइपचे ट्रेडर आहे. मी खूप मोठी रिस्क घेऊ शकतो का? असा ट्रेडर आहे का? मी रिस्क टेकर ट्रेडर नाहीये. तर मी रिस्क टेकर ट्रेडर नाहीये. मी काय विचार करतो, माझं कॅपिटल वाचलं पाहिजे आणि मग मला प्रॉफिट जनरेट झाला पाहिजे. अशी जी लोकं असतात त्यांचं काय होतं, की कायम त्यांचं कॅपिटल सुरक्षित असतं आणि आपलं महत्व आहे याच्यामध्ये. तर आपल्याला मार्केट कॅपिटल जर शिल्लक असेल, तरच तुम्ही ट्रेडिंग करू शकता. जर कॅपिटलच आपण सगळं घालवलं, तर आपण ट्रेडिंग काय करू शकतो का? अजिबात करू शकत नाही. तर त्यासाठी पहिल्यांदा एक ठरवलं पाहिजे, की आपलं कॅपिटल सुरक्षित ठेवून आपण त्याच्याबरोबर काय केलं पाहिजे, आपल्याला प्रॉफिट कमवायचं आहे. कॅपिटल सेफ्टी फर्स्ट आणि त्यानंतर आपण काय करायचं, प्रॉफिट कंटिन्यू कमवायचं आहे. तर त्याच्यासाठी कॅपिटल सेफ्टीसाठी आपल्याला काय करायला लागेल, तर अभ्यास करायला लागेल किंवा ट्रेडिंगची जी सायकॉलॉजी सरांनी सांगितली असेल किंवा ट्रेडिंगच्या सगळ्या टेक्निक शिकवल्या असतील, तर थोड्याशा तुम्ही प्रत्येक वेळेला रिवाइज करत राहिलं पाहिजे. पण मी सुरुवातीच्या काळामध्ये 2 वह्या आहेत माझ्याकडे अजूनही, की ज्याच्यामध्ये मी जे दररोज ट्रेड घ्यायचो, त्यामध्ये माझ्या काय-काय चुका झाल्या ते मी लिहून काढायचो आणि अशा चुकांच्या वह्या माझ्याकडे 2 आहेत आत्ता. आणि त्या चुकांच्या वह्यातनं मी कायम शिकत गेलो. कारण मार्केटमध्ये हाताला धरून शिकवणारं मला कोण भेटलं नाही. आणि जसं आता साल्टमध्ये बागडे सरांनी खूप छान शिकवलंय, तसं शिकवणारं कोण भेटलं नाही. पण मी बऱ्याच क्लासेसमध्ये शिकलो. तिथं काय झालं, की 10% फक्त कामाचं असायचं आणि 90% जे आपल्या उपयोगाचं नसायचं, असंच शिकायचो. आणि ह्यामुळं व्हायला काय लागलं, की जे 10% कामाचं आहे तेवढंच घेऊन मी पुढे जायला लागलो. त्यामुळे कुठेतरी आपली स्वतःची एक स्ट्रॅटेजी बिल्डअप झाली. तर त्यामुळे तुम्ही एक काम करा, की चुका लिहायला चालू करा आणि त्यातनं शिका. नक्की जर ते शिकायला लागला, तर तुम्हाला दररोज मार्केट नवीन आहे. आज जसं मार्केट ओपन झालं, तसं उद्या होणार आहे असं नाहीये. प्रत्येक दिवशी मार्केट नवीन आहे. तर त्या प्रत्येक दिवशी तुम्हाला त्या ज्या प्रोबॅबिलिटीज असतात, तुमच्या ज्या शक्यता असतात, त्या जर विनिंगकडे चालल्या म्हणजे तुमच्या प्रोबॅबिलिटी जर विनिंगकडे असतील, तुमचं विनिंग रेशो पण नक्की वाढेल आणि विनिंग रेशो जर तुमचा वाढायला लागला, तर तुमचं प्रॉफिट नक्की वाढलेलं असेल. तर त्यासाठी एकच आहे, की योग्य वेळ आल्यानंतरच आपल्याला ट्रेड करायचा आहे. जसं की एखादा सिंह किंवा एखादा वाघ जशी शिकार करण्यासाठी खूप वेळ बसून असतो. तुम्ही डिस्कव्हरी बघता किंवा आपलं नॅशनल जिओग्राफी बघता. त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे एखादा वाघ किंवा सिंह असा बसलेला असतो लपून खूप वेळ. शिकार त्याच्या रेंजमध्ये आल्यानंतरच तो शिकार करतो. पण नक्की जर तो एखाद्या गव्यांच्या कळपामध्ये अयोग्य वेळी जर घुसला, तर ते गवे त्याला मारतात लक्षात ठेवा. म्हणजे ह्यातनं एकच गोष्ट लक्षात ठेवायची, की योग्य वेळेला जर आपल्याला शिकारी जर मिळत असेल, त्याच वेळेला शिकार करायची, नाहीतर आपली शिकार नक्की होते मित्रांनो. त्यामुळे योग्य वेळ आली, आपल्या पॅरामीटरमध्ये ट्रेड आला, की त्याच वेळेला आपल्याला ट्रेड करायचा आहे. आपल्या पॅरामीटरमध्ये ट्रेड आला नाही, तर आपल्याला ट्रेड अजिबात करायचा नाहीये. भले तो प्रॉफिटमध्ये का जाईना. दुसरी आणखीन एक गोष्ट महत्त्वाची सांगायची राहून गेली, की आपल्याला ट्रेंडच्या विरोधातला ट्रेड कधीच करायचा नाही. जर लाँग टर्मचा ट्रेंड हा पॉझिटिव्ह असेल, तर आपण कायम पॉझिटिव्ह माइंडनंच मार्केटमध्ये बसलं पाहिजे. जर मार्केट बुलिशच आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये बेअरिश ट्रेंड शोधायला जायचं नाही. प्रत्येक वेळेला ट्रेंड जो आहे, लाँग टर्मचा ट्रेंड जसा चाललाय, त्या ट्रेंडमधला आपल्याला ट्रेड मिळाला, तर तो नक्की घ्यायचा. तो खूप जास्त पैसे तुम्हाला देऊन जाईल. कारण आपण उलटे ट्रेड घ्यायला ज्या वेळेला बघितलं, त्या वेळेला आपला लॉस नक्की आहे आणि खूप ट्रेडरनी हे केलंय. मला वाटतंय गेल्या महिन्यामध्ये कदाचित ऋतुराज सर असतील किंवा बागडे सर असतील किंवा विनोद असतील, हे तिघही भेटले होते मला आणि आम्ही एकत्र होतो. त्या दिवशी माझ्या एका मित्राचा अकाउंट एका ट्रेडरकडे होता आणि तो त्याला खूप चांगले पैसे कमवून देत होता आणि बरेच दिवस त्यांना 1 महिनाभर का असेना चांगले पैसे कमवून दिले होते आणि एका ट्रेडमध्ये खूप मोठी रिस्क घ्यायचा म्हणजे जेवढं त्याचं कॅपिटल आहे, त्या कॅपिटलमधली 90% अमाउंट तो ट्रेडला लावायचा आणि खूप मोठी रिस्क घेऊन तो ट्रेड करायचा. मी त्याला म्हटलं पण बऱ्याच वेळेला, की राजा म्हटलं, "हे तू असं जर ट्रेडिंग करत असेल एखादा ट्रेडर, तर एक दिवस तुझं कॅपिटल सगळं गायब होईल." आणि त्या दिवशी ते लाईव्ह माझ्याकडे त्याचं अकाउंट मी ॲक्सेस होतं मला. त्या दिवशी मी दाखवत होतो त्यांना. तर त्या दिवशी त्याचं जे अकाउंट होतं, त्या अकाउंटचा त्यांनी हायेस्ट लॉस केला होता ₹5.5 लाख आणि अकाउंट होतं 6.5 पावणे 7 लाखाच्या आसपासचं अकाउंट होतं. आणि एवढा मोठा लॉस ज्यावेळेला त्यांनी बघितला, मी बघितला, तर त्याला त्याच दिवशी सांगितलं, "हे अकाउंट तुझं परत आयुष्यात रिकव्हर होणार नाही." कारण जर एखादा लॉस असेल आपल्या ₹100 मधला,
जर आपला 50 रुपये लॉस झाला तर आपण त्या उरलेल्या 50 रुपयावरती 50 रुपये भरून काढू शकतो. पण 100 रुपये मधले जर 75 रुपये लॉस झाले तर उरलेल्या 25 रुपयावर आयुष्यात कुठलाही ट्रेडर ते 75 रुपये भरून काढू शकत नाही, कारण हे असं होतही नाही कधी. त्यामुळे कसं आहे की आपण रिस्क किती घ्यावी हे त्या दिवशी अगदी लाईव्ह त्याने सुद्धा बघितलं होतं आणि मी त्या मित्राला ऑलरेडी ते सांगितलं पण होतं. पण खूप लोकांना काय असं असतं की खूप कमी कालावधीत जास्त पैसा शेअर मार्केटमधनं मिळावा ही अपेक्षा असते. जसं की आपल्या घरात एखादं पैशाचं झाड लावायचं आणि ते हलवल्यानंतर पैसे पडणार आहेत, असं खूप जणांना वाटतं. पण तसं काही इथं नाहीये. तुम्ही जेवढा स्टडी कराल, अभ्यास कराल, जेवढं तुमच्या ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असेल तेवढेच तुम्हाला ह्याच्यामध्ये पैसे मिळणार आहेत. असं म्हणू शकतो. माझी जेवढी लायकी आहे तेवढेच मला आता मार्केटमधनं पैसे मिळतायत. माझी लायकी जर मी अपग्रेड केली, वाढवली तर नक्की याच्यापेक्षा जास्त पैसे मला मिळू शकतात. तसाच प्रत्येकाच्या बाबतीत हा मित्रांनो खरोखर अनुभव आहे बघायला मिळतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये बरीच लोकं मोबाईलवरती ट्रेडिंग करतात. तर खरोखर तुमचा म्हणजे हात जोडून विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, की मोबाईलवर कृपया ट्रेडिंग करू नका, चार्ट बघू नका. कारण मोबाईलवरनं काही होण्यासारखं नाहीये. हा खूप छान व्यवसाय आहे. असं म्हणतोय मी सकाळी माझ्या ऑफिसमध्ये लक्ष्मीचा वगैरे फोटो आहे. सकाळी पाया पडूनच बसतो कारण मी लक्ष्मी आहे माझ्यासाठी हा व्यवसाय. तर ह्या व्यवसायाला लागणारी सगळी ज्या गोष्टी आहेत, जसं की एखादा लॅपटॉप असेल, एखाद्या घरामध्ये पीसी असेल, तो गरजेचा आहे. कारण ते जर नसेल तर आपण ते चार्ट वगैरे कुठं बघणार? मोबाईलवरती बघून तर हे अनालिसिस करू नये. तर प्रत्येकाने ह्या गोष्टी म्हणजे आपल्याकडे अवेलेबल केल्या पाहिजेत. कारण ह्या असतील तरच तुम्ही चांगल्या प्रकारचे ट्रेडर बनू शकता. म्हणजे लढाईला जाताना आपल्याकडे सगळी हत्यारं पाहिजेत. नाहीतर आपण बिना हत्याराची लढाई करू शकत नाहीये. तसंच ट्रेडिंगमध्ये येत असताना तुम्हाला सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. आमच्याकडे नेट कनेक्शन सुद्धा एक्स्ट्रा असतं. जर एखाद्या वेळेस नेट गेलं तर दुसरं नेट अवेलेबल असतं. का तर तो ट्रेड आम्हाला बघायचा असतो लाईव्ह बऱ्याच वेळेला. तर त्यासाठी त्या सगळ्या गोष्टीचं प्रोव्हिजन करून ठेवलंय. कारण जर प्रोफेशनल लेव्हलला आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल, तर त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला शनिवार, रविवारी मार्केट आपलं आता बंदच असतं. तर शनिवारी, रविवारी मला तर वाटत नाही मी गेल्या 5 वर्षात कधी असा माझा दिवस गेलाय, की मी शनिवार, रविवारी सुद्धा चार्ट बघितला नाही. असा एकही दिवस आजपर्यंत गेलेला नाहीये. का तर ते एक वेड लागलंय किंवा एक दररोज काहीतरी एक एनालिसिस करायची सवय लागली आहे. आणि ही ज्यावेळेला सवय तुम्हाला नक्की लागेल, त्यावेळेला तुम्ही दररोज प्रॉफिटमध्ये असाल. इव्हन तुम्हाला चांगले पैसे महिन्याच्या शेवटी प्रत्येक महिन्यात मिळत राहतील. त्यासाठी तुमचा स्टडी करणं किंवा तेवढा अभ्यास करणं गरजेचं आहे. शेवटी मार्केट सुप्रीम आहे. मार्केटच्या पुढे आपण खूप छोटी माणसं आहे. खूप मोठा समुद्र आहे. या समुद्रामध्ये आपण खूप छोटे आहे. पण छोटे जरी असेल तरी आपल्याला पाहिजे तेवढे पैसे आपण ह्या मार्केटमधनं कमवू शकतो. बँक जर आपल्याला 7-8% जर वर्षाकाठी देत असेल, तर सरांनी मगाशी सांगितलं की 10% ते 20% तुम्ही महिन्याला कमवता किंवा कमवू शकता. आम्ही सुद्धा कमवतो. मग त्याच्यापेक्षा जास्त जर कमवायचा हव्यास असेल, तर मार्केट तर काही जादू नाहीये तुम्हाला एवढे पैसे द्यायला. नक्कीच तर म्हणजे आज प्रत्येकानं ठरवलं तर काय एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे मिळवायचे असेल, तर बँकेशी कंपॅरिझन केलं तर इकडे नक्कीच आपण खूप चांगले पैसे कमवतो. तर माझं मत असं आहे की तुम्ही ठरवा की तुम्हाला दिवसाकाठी किती पैसे कमवायचे. मी बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना सांगत असतो की दिवसाचं ठरवा तुम्हाला किती. माझे लॉट साईज फिक्स असतात. माझ्याकडे असणाऱ्या कॅपिटलच्या हिशोबाने माझे लॉट साईज फिक्स असतात. का तर मी रिस्क पहिला डिफाईन केली आहे माझी की किती मला रिस्क घ्यायची आहे. त्यामुळे मी तेवढ्या रिस्कवरती काम करत राहतो. विनिंग रेशो जरी 50% आला तरी मला वाटते सर तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो शिकवलाय सगळ्यांना. हो सर. बागडी सर. हो सर, हां, शिकवला. रिस्क रिवॉर्ड रेशो शिकवलाय. तर रिस्क रिवॉर्ड रेशोमध्ये जरी बघितलं, मला वाटतं सरांनी 1:2 किंवा 1:3, 4 वगैरे असं काहीतरी सांगितलं असेल. बऱ्याच वेळेला होतं असं, की बऱ्याच जणांना प्रॉफिट दिसायला लागलं ना, की पट करून बुक करून बाहेर पडावं अशी इच्छा होते. का तर ते हातात यायला लागले ते जाईल अशी कुठेतरी मनात भीती असते. पण लॉस दिसत असेल ना डोळ्याला, तर आपण काय म्हणतो, नाही आपला ट्रेड प्रॉफिटमध्ये जाईल. भले आपण चुकीचा ट्रेड घेतला असेल, तरी सुद्धा आपण बऱ्याच वेळ मार्केटला थांबून राहतो. म्हणजे लॉस मोठा बुक करायला पण बऱ्याच वेळेला तयार असतो. पण ज्या दिवशी मार्केट तुम्हाला छप्पर फाडके देणारं असतं, त्या दिवशी तुम्ही छोटासा प्रॉफिट बुक करता आणि मार्केटमधनं निघून जाता. आणि नंतर तुम्ही जिथून प्रॉफिट बुक करता, तिथून मार्केट खूप वरती जातं आणि मग त्यावेळेला तुम्ही विचार करताय, की याला एवढे पैसे मला मिळाले असते आणि मी खूप लवकर बाहेर पडलो. म्हणजे आपल्याला रिस्क रिवॉर्ड रेशो हा जो दिलाय, अगदी एखाद्याचा 50% जरी एखाद्या स्ट्रॅटेजीला रिझल्ट असेल आणि तुम्ही जर रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन केला, तर तुम्ही कधीही लॉसमध्ये जाणार नाही मित्रांनो.
फक्त होतंय कसं की आपण प्रॉफिट लवकर बुक करून बाहेर पडतो. लॉस मात्र खूप वेळा आपण काय करतो, कॅरी करतो. ही सगळ्यात मोठी वर्स्ट सिच्युएशन सगळ्या ट्रेडरच्या बाबतीत बघायला मिळते. फक्त त्याच्यावर आपल्याला सरावाने विजय मिळवता येतो. एकदम तर काही मिळणार नाही. म्हणजे आम्हाला इथपर्यंत यायला बरीचशी वर्ष गेली किंवा ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करायला ह्या सगळ्या सिच्युएशन मधनं गेलोय. फक्त इथं तुम्हाला कोणतं गाईडलाईन्स करायला साल्ट अकॅडमी आहे. त्यांनी खूप छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात. त्या जरी फॉलो केल्या तरी खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकता. सेकंड थिंग शेवटची गोष्ट सांगतो तुम्हाला, की बऱ्याच वेळेला असं होतं, की असं म्हटलं जातं बघा कुठल्यातरी एखाद्या देवाला पाया पडा. काय होतं, की प्रत्येक दिवशी आपण सोमवार आला म्हणून महादेवाला गेलो, मंगळवार आला गणपतीला गेलो. असं प्रत्येक दिवशी जर आपण वेगवेगळ्या देवाला जाऊन पाया पडायला लागलो, तर कुठला देव तुम्हाला असा आशीर्वाद देणार आहे, की बाबा हां, तू बाबा ह्याच्यामध्ये सक्सेस हो. असं कुठलाच देव आशीर्वाद देणार नाही. त्याचा म्हणायचा अर्थ असा होता, की तुम्ही कुठलंतरी एक सेक्टर निवडा, कुठलातरी एक इंडेक्स निवडा, कुठलातरी एक स्टॉक निवडा, की ज्याच्यामध्ये तुम्हाला करियर करायचं आहे. यूएसचा एक ट्रेडर आहे, ज्यानं फक्त Apple कंपनीमध्ये काम करून आत्तापर्यंत प्रचंड संपत्ती कमवल्या. त्याचं नाव मला आठवेल थोड्या वेळात सांगेन. पण त्या माणसानं खूप मोठे म्हणजे एक फक्त Appleचा जो स्टॉक आहे, त्याच्यावरती काम करून प्रचंड पैसे कमवलेत. म्हणजे त्याच्यासाठी तो देव आहे. असा कुठलातरी एक गोष्ट पकडा, की जी गोष्ट तुम्हाला कायम पैसे देईल. एखादा जरी मल्टीबॅगर स्टॉक पकडला, जो कायम मोमेंटमध्ये असतो, कायम त्याच्यामध्ये व्हॉल्यूम असतं. असा जर स्टॉक पकडला, तर आठवड्यातून तो 3 दिवस तरी हलतो खूप चांगल्या पद्धतीने आणि 2 दिवस तो फ्लॅट असतो किंवा साइडवेज असतो. 3 दिवस जरी आठवड्यातून तुम्हाला त्या स्टॉकनं पैसे दिले, तरी खूप झाले सर, खूप पैसे कमवू शकता. माझा एक मित्र आहे, मी ज्याला सांगितलं होतं, की फक्त मारुतीमध्ये ट्रेड कर. गेल्या 1 वर्ष झालं तो फक्त मारुती ह्या स्टॉकवरती काम करतोय आणि मारुती ह्या स्टॉकमधनं तो महिन्याच्या शेवटी 50,000 ते 1,00,000 कमवतो. किती कमवतो? 50,000 ते 1,00,000 मारुतीच्या एका स्टॉकवरती काम करून कमवतो. त्याला मारुतीच्या स्टॉकमधली मूव्हमेंट पाठ झाली आता. त्याला सांगायला लागत नाही. त्याला माहित आहे उद्या हा फ्लॅट होणार आहे. उद्या ह्याच्यामध्ये सर काय येणार नाही. मला बऱ्याच वेळेला तो सांगतो, की "सर आता उद्या मूव्हमेंट काय वाटत नाही. मला वाटत नाही उद्या येईल मूव्हमेंट." पण मारुतीच्या स्टॉकमध्ये तो 50,000 ते 1,00,000 कमवतो महिन्याकाठी. असं जर आपण एक सेक्टर फिक्स केलं, जसं की मी स्वतः बँक निफ्टीमध्ये ट्रेड करतो, निफ्टीमध्ये करतो. काही ठराविक स्टॉक्स आहेत, जसं की बजाज फायनान्स, मारुती असेल. असे काही ठराविक स्टॉक्स आहेत, की ज्याच्या पलीकडे जाऊन मी ट्रेड करायला बघत नाही. कारण जी गोष्ट मला पैसे देते, त्याच गोष्टीवर मी लक्ष केंद्रित केलं, तर ते कायम मला पैसे देत राहील किंवा त्याच्यातल्या छोट्या-छोट्या हालचाली त्या स्टॉकमधल्या, त्या इंडेक्समधल्या मला जर परफेक्ट कळाल्या, तर त्याचं बिहेवियर मला कळालं, तर मला पैसे कमवायला काहीच अडचण नाहीये. म्हणजे बघा आपला एखादा मित्र जवळचा असतो. बऱ्याच वेळेला आपण त्याला फोन लावणार असतो, तेवढ्यात त्याचा फोन येतो आपल्याला. म्हणजे काय आपल्या मनातलं त्याच्यापर्यंत पोहोचतं. असं बऱ्याच वेळेला होतं बघा. तर असं स्टॉकच्या बाबतीत पण होतं, की आपल्याला पुढची मूव्हमेंट पटकरून कळून जाते, की नाही आता अशी मूव्हमेंट येणार आहे किंवा एखाद्या इंडेक्समध्ये अशी मूव्हमेंट येणार आहे. तर हे काय होतं कायम आपण त्याच्यावरती बघत असतो. सरावानं ते आपल्याला पाठ झालेलं असतं. म्हणून आपल्याला त्या स्टॉकमध्ये काम केलं तर आपल्याला पैसे कायम मिळतात. शेवटचं सत्य काय आहे, की आपल्याला मार्केटमधनं पैसेच कमवायचे आहेत. मग पैसेच कमवायचे असतील, तर दररोज नवीन स्टॉकमध्ये जर तुम्ही काम करायला लागला, तर म्हणजे फार कमी असे ट्रेडर आहेत, ते दररोज नवीन स्टॉकमध्ये काम करून पैसे कमवतात. नाहीतर खूप अशी लोकं आहेत, जी दररोज नवीन स्टॉकमध्ये काम करतात आणि दररोज पैसे घालवतात आणि निवांत बसलेले असतात आणि काही दिवसानंतर मार्केटमधनं निघून जातात. तर हे नका करू मित्रांनो, कारण ठराविक काही स्टॉक पकडा. सर काही स्टॉकची लिस्ट देतील मला वाटते. बागडी सर तुमच्याकडे काही व्हॉल्यूमवाले किंवा व्हॉलॅटिलिटीचे स्टॉक आहेत. त्यांची आहेत लिस्ट द्या, जेणेकरून त्या स्टॉकवर काम करा सगळ्यांनी. काय म्हटलं सर? आहेत सर, 40 स्टॉकची लिस्ट तयार आहे. आता टाकणारच आहे. तसं. त्या स्टॉकची लिस्ट द्या आणि त्याच स्टॉकवरती काम करा. कारण खूप सगळ्या स्टॉक्समध्ये म्हणजे मला वाटते आज जर विचार केला तर स्टॉक मार्केटमध्ये 6,500 पेक्षा जास्त कंपनीज आहेत. खूप वेगळे-वेगळे इंडेक्स आहेत. कमोडिटीमध्ये खूप सारे प्रकार आहेत. ह्या सगळीकडे जर काम करतो म्हणलं, करन्सी मार्केटमधले 4 पेअर आहेत, जिथं आपल्याला काम करता येतं. सगळ्यावरती आपण मास्टर की मित्रांनो नाही मिळवू शकत. जरी आपल्याला ते सगळं माहिती असलं, तरी सगळ्यावरती मास्टर की कुणालाही मिळवता येत नाही. काही पर्टिक्युलर स्क्रिप्टवरती काम करा आणि त्याच्यावरती पैसे कमवा. मी काही वर्षापूर्वी एका आपल्या क्लासमध्ये मला वाटते सगळे मराठी बांधव असतील. तर मी काही वर्षापूर्वी एका सब ब्रोकरकडे काम करत होतो आणि ट्रेडर म्हणून काम करत होतो. जे सब ब्रोकर एक मारवाडी गुजर मारवाडी समाजाचे होते.
आणि खूप चांगले होते. तर त्यांच्याकडं सगळा जो स्टाफ होता तो सगळा त्यांच्याच कास्टचा गुजर मारवाडी समाजाचाच होता आणि मी एकमेव असा व्यक्ती होतो की जो मराठी होतो आणि मला त्यांनी ऍडजस्ट एक 4-5 दिवस करून घेतलं नाही कारण त्यांची कम्युनिटीमध्ये मी वेगळा प्राणी दिसत होतो. कारण ती एक वेगळ्या प्रकारचे प्राणी होते आणि मी वेगळा होतो. तर 4-5 दिवस माझी कन्सिस्टन्सी प्रॉफिट होतं आणि मग त्यांनी मला ज्यावेळेला इंट्रोड्यूस करून दिलं सगळ्यांना की 4 दिवसामध्ये एकही ट्रेड फेल नाही आणि सगळे प्रॉफिटमध्ये त्यावेळेला सगळ्यांची ओळख झाली. पण त्या सगळ्यांच्याकडनं मी एक चांगली गोष्ट काय शिकलो तर त्यांचा जो दिवसभरामधला जो काही त्यांचा प्रॉफिट रेशो असायचा तर ते काय म्हणायचे की आम्हाला 1% मिळाला आपल्या कॅपिटलच्या वरती 1% जरी आम्हाला प्रॉफिट मिळालं बस झालं. त्याच्या पलीकडे ते विचारच करायचे नाहीत. मात्र आपलं तसं होत नाही की आपल्याला 1% अजिबात नको असतोय. आपल्याला कसं असतंय की 1% पेक्षा जास्त काय मिळते कारण मला दिवसात 10% कमवायची सवय लागलेली असते. त्यामुळे 1% कमवायच्या नादात आपण कधीच नसतोय मित्रांनो. त्यामुळे त्यांच्याकडनं मी ते खूप चांगलं शिकलो. त्यामुळे आपली कॅपिटल पहिला सेफ्टी ठेवून आपण प्रॉफिट कसं जनरेट करू शकतो हे जर तुम्हाला कळालं, मला वाटतं सरांनी खूप छान उदाहरण दिलं मगाशी, की एका 2,500च्या हिशोबाने आपण किती चांगले पैसे कमवू शकतो. म्हणजे किती पर्सेंट आपण पैसे कमवले, हे सरांनी मगाशी छान सांगितलं. तर असं तुम्ही ठरवा पहिल्यांदा, की आपल्याला किती रिस्क घेऊन कसं काम करायचंय. कारण आपण कुणाचं तरी अनुकरण करूनच ह्या मार्केटमध्ये शिकणार आहे. भले ते आपल्या स्वतःच्या चुकांच्या मधून शिकणार आहे किंवा दुसऱ्या एखाद्या सक्सेसफुल ट्रेडर काय करायलाय ते बघून शिकणार आहे. दोन्ही गोष्टी आपल्या समोर आहेत. जास्त करून YouTubeच्या व्हिडिओचे स्ट्रॅटेजी बघायचे जर इथनं पुढे तुम्ही प्रयत्न केले तर तुमचे लॉसेस हे ठरलेलेच आहेत. कारण मी स्वतः केलेत लॉसेस तसे. त्यामुळे त्या लॉसेस करण्यात काही मजा नाहीये मित्रांनो. एक जर आपल्याला स्ट्रॅटेजी मिळाली हातामध्ये तर ती वापरा, त्याच्यावरती काम करा. त्याच्यामधले छोटे-छोटे पॉइंट शोधा आणि पर्टिक्युलर स्टॉकवरती काम करायला चालू करा. एखाद्या गोष्टीमध्ये तुमचा हातखंडा निर्माण झाला तर तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही. तुम्हाला जगातली कुठलीही गोष्ट अडवू शकत नाही पैसे कमवण्यापासून. कारण शेअर मार्केटमध्ये पैसे मिळतात भरपूर, पण ते कमवण्याचे आपल्याला पहिला काय करायला पाहिजे? आपली स्वतःमध्ये कुवत निर्माण करायला पाहिजे आणि ती सगळ्यांनी करावी अशी माझी इच्छा आहे. परत एकदा साल्टच्या सगळ्या परिवाराला मी किंवा आता जेवढे सगळेच्या सगळे जेवढे ट्रेडर तुम्ही सगळे आता बनलात, तर सगळ्यांना शुभेच्छा देतो. खास करून बागडी सर, विनोद सर असतील किंवा ऋतुराज सर असतील यांचे खूप परिश्रम आहेत. त्यांनाही शुभेच्छा देतो आणि सर तुमची ही खऱ्याच चांगल्या पद्धतीनं चालू आहे. सगळं सेशन किंवा सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने चालू आहेत. नक्की माझी मदत कधीही लागली तर मला कधीही बोलवा. मी तुमच्यासाठी कायम अवेलेबल आहे सर. आणि बाकी काही तुम्हाला क्युरियस असेल तर विचारू शकता, काही हरकत नाही.